ईपीडब्ल्यू मध्ये अडाणीच्या भ्रष्टाचाराविरोधात स्टोरी छापली, परंजय गुहा ठाकूर त्यांना राजीनामा द्यावा. किती नावं घेऊ मी, किती नावं घेऊ. तोपर्यंत सरकार सुद्धा धीट झालं होतं आणि मॅनेजमेंट सुद्धा परमनंट लोटांगणाच्या पोझिशन मध्ये होतं. लोटांगणासन चाललं होतं असं मी म्हणतो. किती लोकांना म्हणजे यांना बरोबर ट्रिक कळली होती. संपादकांना विचारायचं नाही, मालकांनाच ताब्यात घ्यायचं. आणि मालकांना सुद्धा दमदाटी वगैरे करून नाही, प्रेमाने. हे प्रेम कसलं तर पैशाचं. गेल्या 4 वर्षात कोणत्या कोणत्या न्यूज चॅनलला आणि कोणत्या कोणत्या वृत्तपत्रांना मोदी सरकारने आणि भाजपने जाहिराती दिल्यात आणि ती किती कोटींच्या आहे याचा हिशोब जाहीर करा म्हणून. माझं विधान सिद्ध होईल. जर माझ्या चॅनलला किंवा माझ्या पेपरला वर्षाला 10 कोटी, 5 कोटी, 3 कोटी पेपरच्या साईज प्रमाणे जाहिरात मिळणार असेल, मी कशाला लिहितोय मोदी विरुद्ध? मी राहुल गांधींनाच पप्पू म्हणणार, हे लक्षात घ्या. हे सरळ सरळ पैशाच्या प्रेमाने करण्यात आलं, विकत घेण्यात आले मालक सगळे. काय म्हणायचं, ही आणीबाणी नाही. इंदिरा गांधीच्या स्टाईलनी नाही, डोक्यावर हात फिरवून. नवी स्टाईल आहे, अभ्यास करा मग म्हणायचं वागळे ना. तुमची काय नोकरी सतत जाते, माझी नोकरी जात नाही. मी तुम्ही आणलेल्या दबावाच्या विरोधात राजीनामा देतो. त्यानंतर मी मराठीमध्ये कार्यक्रम करायला लागलो. त्यानंतर मी ठरवलं मी कुठे नोकरीच करणार. मी शो करायला लागलो मी मराठीमध्ये. तिथे विनोद तावडेचा फोन आला, कारण त्याचं ते सर्टिफिकेटची भानगड चालली होती. संपादक माझ्याकडे आले आणि म्हणाले, रवींद्र आंबेकर संपादक होते, सर फोन येतोय, आपल्या मालकाला सुद्धा फोन केला, काय करायचं? म्हटलं हे बघ, मी इथे अँकर आहे, मी फ्रीलान्सर आहे, निर्णय तू घ्यायचा. तू जर शोच्या विरोधात निर्णय घेतलास तर उद्यापासून शो बंद. माझ्या बाजूने उभा राहिलास तर मी फक्त तुझं कौतुक करू शकतो, मी काही तुला देऊ नाही शकत. माझ्या सुदैवाने माझे संपादक माझ्या बाजूने उभे राहिले. विनोद तावडेच्या सर्टिफिकेटवर शो झाला आणि त्यावर पूर्णपणे चर्चा झाली. पण नंतर काही काळाने मी मराठीचा मालकच जेलमध्ये गेला. मी टीव्ही 9 वर शो केले शेतकऱ्यांच्या संपावर. मी गेलो तिकडे हातकळ्याला, त्यांच्या गावामध्ये पुण तांब्याला शो केला, लाईव्ह शो. मला काही कल्पना नाही बायका. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र.